संत म्हणतो ने कहा है. सगळ्यांना मराठी येते ना? कोणाला मराठी माझी पण ती मलाच कळेल, तुम्हाला कोणालाही कळणार. हा, आपली इंग्लिश पण लय खतरनाक आहे. ओके, तुम्हाला संत म्हणताना सांगितले जे जे आपणासी ठावे. तुम्ही पण बोलू शकता, जे जे आपणासी ठावे ते ते हुशार आहेत तुम्ही सगळे. ते ते इतराशी आणि घंटा ते ते इतराशी सांगावे, करोडपती करून सोडावे सकळ धन. हॅलो बरोबर आहे की नाही? ऐसा ही काम का बदलना पडेगा अभी. ओके, तर सगळ्यांकडे हे कार्ट आहे का ज्याच्यात मला टिपताय? याचा म्हणजे नरड्याचा घोट घेऊ नका, हुशार आहेत तुम्ही सगळे. ओके, तर आज आपण इथे का आलोय? माझा पहिला प्रश्न आहे. मागे बाल्कनीला हे कोणी बोलायचं नाही, अलीकडच्याने. ओके, का आलात तुम्ही इथे? तुम्ही म्हणाल काय माणूस आहे, एक तर बोलवतात ते बोलवतात आणि का आला म्हणून विचारतात. असं कुठे पाहुण्यांना विचारायचं असतंय का? पण मी विचारणार, का आलात तुम्ही आज? एवढे कामधंदे सोडून, वातावरण एवढं खतरनाक बाहेरचं, कशी तरी आजची सुट्टी मिळाली होती, 2-4 पॅक झाले असते, 7-8 मित्र भेटले असते, संध्याकाळी जिगायला मिळालं असतं. बरोबर आहे की नाही? काय बरं, श्रावण चालू आहे, त्यात काही करूही शकत नाही. तुम्ही काय करणार? तुमचीच हालत चालू आहे. बरं बोला, का आलात तुम्ही? काहीतरी नवीन म्हणजे काय? एक जणांनी सांगितलं मला हे दे. हे म्हणजे काय? गवताची पेटी दे. दे म्हणजे काय? आज स्पष्ट बोला. काहीतरी म्हणजे काय? काहीतरी नावाचं काहीच मिळत नाही. माहिती मिळणार. वाव, ग्रेट, खूप सुंदर. सर का आलात तुम्ही? का आलात? हे 2 महिन्यापासून औषध घेऊन राहिले, अजून किती दिवस घ्यायचे ह्याला समजून घ्यायचे. ओके, तुम्ही का आलात? समर्थ सक्सेस काय आहे जाणून घ्यायचंय. वाव, पण अजून मला परफेक्ट सांगा का आलात तुम्ही? ते बघा, टाकाला जायचं मला समोर करावं. काय केलं पाहिजे सर? पैसाही माझा मिळाले की वाचते ना, जी तुम्ही बोला त्याला काय म्हणते? बरोबर आहे की नाही? सर कसं म्हणते भीत असणारा ना एक माणूस स्वर्गाकडे चालायला निघाला. करायचं स्वर्गाकडे चालायला निघाला आणि चालता चालता एका त्याला थांबल्यामुळे एका झाडाखाली जाऊन बसला. आता झाडाखाली बसल्यानंतर त्याला खूप थकवा आला आणि त्याला भूक लागली आणि त्याने सांगितलं काय एवढी भूक लागली म्हणजे आता जर जेवायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. आणि पटकन एक ताट समोर आला. तो म्हणला याच्यामध्ये जर 25 पापांची 36 भजन आली तर सगळे सगळे आले. त्यांनी खायला सुरुवात केली, खाल्ली म्हणजे आता याला पॅक मिळाला असता तर पॅक आले समोर आणि पिली. पिल्यानंतर ह्याला जर अगद करायला लागलं म्हणजे गडबड नाही. या झाडाखाली बसले म्हणजे ते झाड नक्की या झाडावर बुजवीत तर नाही ना, पटापट भूत आले. म्हणजे या भूताने मला जर खेळायला सुरुवात केली तर खेळायला सुरुवात करून टाकली. ते भूताने मला मारून टाकलं तर मारून टाकलं. गडबड कशात होती? कशात होती? हॅलो, त्याने जेवायला मागितलं जेवण मिळालं. आता इथेपर्यंत बसेच असतं नाही, पण ह्याच थांबत नाही ना. त्यामुळं वास्तू तथास्तु म्हणत असते. जे तुम्ही मागणार ते आज तुम्हाला मिळणार, कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं. बरोबर ना? मग का सांगा पटकन, ना तर मी पुढे जाणार नाही. मी ठेवणार हे सगळं, जाणार घरी. बिझनेस शिकायचा आहे, पैसे कमवायचे कळलं. मी मगाशी सांगितलं प्रत्येक माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 2 गोष्टीसाठी धडपडतो. प्रत्येक माणूस जिवंत असल्यापासून ते मरेपर्यंत 2च गोष्टीसाठी धडपडतो. कोणत्या? मग एवढं बोलायला काय लागतंय तुम्हाला? मग आपण जाऊया पुढे. कंपनीचं नाव आहे समर्थ सक्सेस लाईफ. मित्रांनो, 20 वर्ष या माणसाने मार्केट हाताळून पाहिलं.
20 वर्ष मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांसोबत जाऊन पाहिलं. मार्केटमध्ये लाखो कंपन्या यांनी शोधल्या, त्यातल्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काम केलं. पण ह्यांच्या लक्षामध्ये हे आलं की आपण जेव्हा करोडो रुपये कमवायला एखाद्या कंपनी बरोबर जोडले जातो, आपलं स्वप्न असतं 5-10 करोडचं, पण ज्यांनी कंपनी टाकली ना त्याचं स्वप्न असतं आपल्यावर असलेलं कर्ज फेडायचं. हॅलो. आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं की ते शटर डाऊन करतात, कंपनी बंद करतात, पळून जातात. आपण असेच बरोबर कित्येक लोकांच्या बाबतीत घडलं असं घडलं ना. बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये येतात. आजही 5000 पेक्षा जास्त कंपन्या मार्केटमध्ये आहेत ज्या प्रोडक्टला घेऊन काम करतात. आपली कंपनी पण प्रोडक्ट बेस आहे. पण मार्केटमध्ये सगळे जे कंपन्या प्रोडक्ट बेस मध्ये काम करतात त्यापैकी बऱ्याच कंपन्यांचे प्रोडक्ट असे आहेत की ज्या कंपन्यावर तुम्ही जोडले गेले. सगळ्यांचा अनुभव आहे असा. मागचा इतिहास थोडा समजून पाहिला तर तुम्हाला त्रास होणार. तुम्ही बघा, तुम्ही कंपनी बरोबर जोडले गेले, कंपनीला पैसे दिले, कंपनीचे प्रोडक्ट घेतले, पण आता ह्या प्रोडक्टचं करायचं काय माहितीच नाही. हे प्रोडक्ट उचललं, अशा माणसाला दिलं ज्या माणसाला आपलं घर नाही सापडलं पाहिजे. हॅलो. ज्या माणसाला आपला ऍड्रेस नाही कळला पाहिजे. का माहितीये? त्या माणसाला प्रोडक्ट दिल्यानंतर जर त्याचा रिझल्ट नाही आला तर तो पैसे मागायला परत येईल, आणि आलाच तर त्याला घर नाही सापडलं पाहिजे. आहेत ना अशा कंपन्या मार्केटमध्ये? हॅलो. अशाही कंपन्या मार्केटमध्ये. पण एकमेव अशी समर्थ सक्सेस लाईफ कंपनी आहे ज्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही लोकांपासून नाही तर तुमच्या घरापासून सुरुवात करू शकता. आपल्या घरापासून. आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांपासून सुरुवात करू शकता. आपल्याला जन्म देणाऱ्या आपल्या नातेवाईकांपासून सुरुवात करू शकता. आणि त्याचा रिझल्ट पाण्यातला मासा पोहतो कसा, जावे त्याच्या वंशा, स्वतः अनुभव घ्या आणि मग समर्थ सक्सेस जोडा. या जगातली कुठलीही अशी शक्ती नाही जो तुम्हाला करोडपती झाल्याशिवाय, म्हणजे करोडपती झाल्यापासून रोखू शकते. समर्थ सक्सेस लाईफचं हे प्रोडक्ट आहे. अशी कंपनी त्यांनी चालू केली आणि ह्या कंपनीची सुरुवात एक जबरदस्त वेळेवर सुरू केली. पण ह्या व्यक्तीसाठी, ज्या कंपनीचे डायरेक्टर आणि मॅनेजिंग, हॅलो, कंपनीचे सीएमडी, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर माननीय सतीश इंगळे सर यांच्यासाठी एकदा जबरदस्त कार्य आहे. ज्यांचा हेतू एकच, 150 कोटी लोकसंख्या असलेल्या माझ्या या देशामध्ये प्रत्येक माणूस हा निरोगी राहिला पाहिजे, आणि 150 कोटी लोकसंख्या असलेल्या माझ्या देशामध्ये 75% तरुण जे आहेत ते बेरोजगार आहेत. त्या प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. मित्रांनो, आमच्या कंपनीला जवळजवळ 10 वर्ष, पूर्ण 11व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय. पण आता भारतातल्या 22 स्टेट मध्ये जवळजवळ 35 लाख लोकांच्या घरामध्ये चूल पेटते समर्थ सक्सेस लाईफ. या कंपनीची एक प्रोफाईल आहे. आजकाल आपल्याला आपल्या मुलीला जरी एखाद्या घरात द्यायचं असेल तरी आपण त्याची प्रोफाईल शोधून काढतो. हॅलो, बरोबर ना? मग जिथं करिअर लावायचं त्याची प्रोफाईल बघायला नको का? मुलगा खानदानी आहे का, किती सिगारेट ओढतो दिवसभरात, संध्याकाळी कोणाकोणासोबत बसतो, मोबाईलचा वापर नक्की कशासाठी करतो, बरोबर आहे की, किती सुपाऱ्या घेतो, हे सगळं बघतो ना आपण. तर असंच माझ्या कंपनीची पण एक प्रोफाईल आहे. मागेपर्यंत दिसतंय सर? हे क्लिअर दिसतंय? अक्षर दिसतंय? ओके. आता ज्याला दिसतंय त्याला दिसतंय, ज्याला दिसत नाही त्याने चष्मा बदला. मी काहीच करू शकत नाही. लाईट बंद, स्टेजवरची लाईट बंद करा थोडीशी. तसं मी प्रोजेक्टर चांगलाच घेतलाय कारण समर्थचा पैसा आहे. ओके, त्यामुळे दिसतं बऱ्यापैकी. पण आता काही काही लोकांना माझ्यासारखं विजनच कमी झालेलं असेल तर त्याला करायचं, तर त्याला फक्त आपण आता सिबॉक्थॉनच खायला घालून त्यांची डोळे नीट करू शकतो. ओके. तर 3 मार्च 2016 रोजी कंपनी चालू झाली. कंपनीचं हेड ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि कॉर्पोरेट ऑफिस आहे रावरीमध्ये, जिथे आमचं मॅन्युफॅक्चरिंग ऍसेट 3 एकर मध्ये आहे. आता आमचं तिथे रावरीमध्ये जे कॉर्पोरेट ऑफिस होतंय ते जवळजवळ 4 मजली आम्ही ऑफिस करतोय, ज्याचं उद्या येत्या दिवाळीला एक जबरदस्त प्रोग्राम होणार आहे. आणि
ते जवळजवळ 10,000 स्क्वेअर फुटामध्ये आपलं ऑफिस होते. इंडियातल्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जबरदस्त कॉर्पोरेट ऑफिस असलेली कंपनी ही समर्थ सक्सेस लाईफ कंपनी असणार आहे. त्यामुळे आपण कंपनीसाठी एकदा जबरदस्त टाळ्या वाजवू शकता. 11 वर्ष कंपनी सक्सेसफुली या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. याच कंपनीला आपण ISO सर्टिफाईड कंपनी असं म्हणू शकतो. मित्रांनो, ही जी कंपनी आहे ती 100% लीगल कंपनी आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल मागच्या 3 महिन्यात काय काय चाललंय महाराष्ट्रात. हॅलो, एकच मुंडे आलाय. हा, अमरावतीला पण येऊन गेलेत वाटतं ना, बरोबर ना? हा, एकच माणसाच्या हातामध्ये एकच धागा दिलाय, तर त्या माणसाने भल्या भल्यांची पुंजी टाईट ठेवून टाकली आहे. ओके, आता हॉटेलमध्ये गेले तर भीती नाही वाटत खायला, कारण आपण दुधाचं पनीर कमी आणि कृत्रिम पनीरच जास्त खातो, बरोबर ना? भेसळयुक्त डाबर सारख्या कंपनीला जर हा माणूस, म्हणजे जी कंपनी जवळजवळ 160 वर्ष मार्केटमध्ये, त्या कंपनीला जर हा माणूस टाळा ठोकू शकतो, हा माणूस कोणाच्या बापाची हे करू शकत नाही, मुलाचा करू शकत नाही. अशा वेळेला समर्थ सक्सेस मार्केटमध्ये रोज हजारो लोकांचे प्रोग्राम करतेय आणि लाखो लोकांचं आयुष्य बदलतेय. याचा अर्थ कंपनी 100% लीगल असल्याशिवाय हे करणार नाही. हॅलो, इथे लाखो असे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांना वेळच्या वेळी केलेल्या कामाचा मोबदला दिला जातो, आणि इथे लाखो असे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांना स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता आपण सायकल खरेदी करू शकतो. ती लोक प्रीमियम क्लासच्या कारमध्ये आणि सुंदर लाईफस्टाईल मध्ये जात आहेत. हे सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर 100% प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. म्हणजे आमची कंपनी अशी आहे साहेब, 10,000 रुपये दिले की तुम्हाला एक मोबाईल परत दिलं जातं. गिव्ह अँड टेक पॉलिसी. तुम्ही पैसे दिले, तुम्हाला वस्तू मिळाली, तुम्हाला तुमची वस्तू मिळाल्यानंतर तुम्ही बाहेर पडल्याबरोबर दुकानाला आग लागली, तुमचे 10,000च्या नोटा जळून गेल्या, तुमच्याकडे लॉस झाला का? कारण तुमच्या खियत काय, आणि तुम्हाला राग आला, तो मोबाईल तुम्ही वाहत्या गंगेमध्ये असं सोडलं, म्हणाले किती छान पोहतोयस, तर दुकानदार रडत बसणार आहे का? नाही, कारण कोणाचाही लॉस नाही. तुम्ही पैसे दिले, तुम्हाला वस्तू मिळाली. समर्थ सक्सेस मध्ये तुम्ही 6,000 रुपये भरता, पण 9,200 रुपयाची वस्तू तुम्हाला त्याच वेळी दिली जाते. ओके, त्यामुळे इथं गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. 100% कस्टमर सॅटिस्फाईड आहे. हॅलो, 100% कस्टमर सॅटिस्फाईड आहे. फक्त मॅटर एकच आहे, गडबड आपल्या समजण्यामध्ये. मी आतापर्यंत बऱ्याच वेळेला प्रोडक्ट कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, का घ्यायचं, कसं कोणत्या आजाराला कसं कॉम्बिनेशन द्यायचं, त्याच्या ट्रेनिंग देऊन सुद्धा काही आमच्यामध्ये अशी मंडळी आहे, जी मंडळी आला पेशंट, पहिलं तर विचारे पेशंट स्वतः, कारण हे स्वतःला डॉक्टर समजतात, आणि आला पेशंट की त्याला म्हणतात 3 महिने खा, 3 महिन्यात तू 100% बरा होणार. हॅलो, खरंच सांग, बोलता का नाही बोलता? आता 3 महिन्यात बरं व्हायला तुम्ही काय ब्रह्मदेवाचे अवतार घेऊन आलात त्या पृथ्वी तलावरती? सगळे आजार 3 महिन्यात कसे काय बरे करणार तुम्ही? एखादा 25 वर्षाचा तरुण आहे, गाडीवर जात असताना गाडी पडली, याचा लिगामेंट टेअर झाला, गुडघा दुखायला लागला. एखादा तुमच्यामध्ये 35-40 वर्षाचा माणूस आहे, जो फक्त सिक्युरिटीची नोकरी करतो, दिवसभर उभा राहतो, म्हणून गुडघ्यावर ताण येऊन त्याच्या खुर्च्या झिजलेल्या आहेत. आणि एक माणूस 80 वर्षाचा आहे, 80 वर्षाचं वय असल्यामुळे त्याचं लुब्रिकेशन संपूर्ण झिजलेलं आहे अशा माणसाचं. आता तिन्ही माणसाला तुम्ही सांगितलं 3च महिने खा, तिन्ही माणसं 3 महिन्यात बरे करायला कसं काय? जादूची कांडी आहे, फिरवलीन बरं करणार तुम्ही? तिघांची काय दुखत आहे? तिघांचाही गुडघाच दुखतो, पण दुखण्याची कारण वेगळी आहेत ना. हॅलो, तिघांचं वय वेगळं आहे ना, तिघांचे रिझन वेगळे आहेत ना. मग त्याचा अभ्यास करून प्रत्येकाला तुम्ही किती दिवस घ्यायला पाहिजे हे नीट सांगायला पाहिजे होतं. नाही तर बदनामी तुमची नाही होत. तुम्ही एकदा प्रोडक्ट देता, पैसे घेऊन घरी येता, पण बदनामी सिस्टमची होते. सिस्टम ही तुमची जबाबदारी आहे. सिस्टम आहे म्हणून आपण आहोत. मग सिस्टमची बदनामी नाही झाली पाहिजे, यासाठी प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे. मग अभ्यास करून आपण हे सगळं केलं पाहिजे. आजपासून एकच वाक्य वापरायचं सगळ्यांनी. यानंतर हे वाक्य परत सांगणार नाही, कारण आज पब्लिक जास्त आहे आणि आज चांगला दिवस आहे. ऐकायला आवडेल? सांगू?
आजपासून सर्वांनी एकच वाक्य वापरायचं. कोपऱ्यातली चष्म्यावाली बाई, तुझे काही प्रश्न असतात आणि सगळ्यांना कदा मेसेज किंवा कॉल असतात, सर ह्याचं काय करू आणि त्याचं काय करू. ऐकून घ्या. कुठलाही रुग्ण तुमच्याकडे आला, कुठलाही पेशंट तुमच्याकडे आला, कोणत्याही वयाचा माणूस तुमच्याकडे आला, त्या व्यक्तीला एकच वाक्य बोलायचं, सर तुमच्या आजारासाठी आमच्याकडे औषधी आहे, आम्ही तुम्हाला ते प्रोडक्ट देऊ, पण ते प्रोडक्ट तुम्ही आधी 1 महिनाभर खाऊन बघा. जर महिन्याभरामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवला तर पुढे किती दिवस घ्यायचं त्यानंतर ठरवू. हॅलो, काय सांगायचं. आमचं हे प्रोडक्ट जे आहे तुमच्या आजारासाठी 100% उपयोगी आहे, पण 1 महिना सर तुमचा आजार किती दिवसाचा आहे, तुमचं वय, तुमचं हे आजाराचं स्वरूप, तुमच्या घडलेल्या घटना या सगळ्यांचा विचार करता आता मी तुम्हाला कमिटमेंट देत नाही. आता मी तुम्हाला गॅरंटी देत नाही की ह्या 2 महिन्यात 3 महिन्यात 4 महिन्यात बरा होणार, कारण मी याचा तज्ञ डॉक्टर किंवा सायंटिस्ट नाही. हॅलो, मी एक आरोग्य सल्लागार आहे, मी एक हेल्थ ऍडवायझर आहे. मला जे ज्ञान शिकवलं गेलं त्या ज्ञानाच्या भरोश्यावर आणि या प्रोडक्टच्या रिझल्टमुळे मी इथे काम करतो, कारण आमचे डॉक्टर प्रत्येक माणसाला येऊन भेटू शकत नाही. आपल्याला लाखो करोडोपर्यंत जर हे प्रोडक्ट पोहोचवायचं असेल तर साहेब तुम्ही तुमच्या आजारानुसार आमचं हे कॉम्बिनेशन औषधी आहे ते 1 महिनाभर घेऊन बघा. या महिनाभरामध्ये तुम्हाला जो काही रिझल्ट येईल त्यावर आपण पुढची ट्रीटमेंट ठरवू. आता याच्यात कोणाला रॉंग कमिटमेंट झाली का, याच्यात कोणाला तुम्ही लुटायचं काम केलंय का, याच्यात कोणाला फसवायचं काम केलं का, नाही. तुम्ही याच्यात प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं की 1 महिना खाल्ल्यावर जो काही रिझल्ट जाणवेल त्याच्यावर आपण पुढची ट्रीटमेंट निर्भर करूया. या पुढचा माणूस विश्वासाने काम करेल का नाही करेल, बरोबर ना. आपण असं काम केलं पाहिजे. जिथे डॉक्टर सांगतात की तुझं ऑपरेशन पण सक्सेस होणार नाही, जिथे 10-15 वर्ष जो माणसाला उठून चालता येत नाही त्याही माणसाला जाऊन सांगता, कारण तुम्हाला एकदाचेच पैसे घ्यायची इच्छा असते. माझ्या मित्रांनो, लोकांच्या खिशावर प्रेम करू नका. हॅलो, जर नातं जोडायचं असेल ना तर खिशाशी नातं जोडू नका, त्यांच्या हृदयाशी नातं जोडा. खिशाशी जोडलेलं नातं काही क्षणापुरतं राहतं, पण हृदयाशी जोडलेलं नातं लाईफ टाइम टिकून राहतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला कोणाच्याही बददुवेचा पैसा घ्यायचा नाहीये. नाहीतर जगामध्ये लाखो कंपन्या पडीक पडलेल्या आहेत, आपल्याला त्यांच्यासारखं काम नाही करायचं. समर्थ सक्सेस ही समर्थ नावाने कंपनी आहे. मित्रांनो, इथे कंपनी म्हणते भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या. हॅलो, रिझल्ट आहे साहेब, फक्त पद्धत व्यवस्थित वापरण्याची कमी, बरोबर ना. कॉम्बिनेशन देताना व्यवस्थित द्या. आणि लास्ट एक गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सांगून ठेवतो, जर तुमच्याकडे एखादा पेशंट आला असेल, तुम्ही खूप चांगले लोक आहात, अमरावतीकरांचा मी नेहमी सन्मान करतो. अमरावतीकर टीम ही माझी सगळ्या टीम पेक्षा एक ग्रेट टीम म्हणून मी या टीमकडे बघत असतो. तुमच्या तोंडावर नाही बोलत मी, म्हणजे पश्चिम बंगालला जरी असेल तरी ह्या टीमचं मी कौतुक करत असतो, कारण ही टीम तशी चांगली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या पेशंटची परिस्थिती सर्वसामान्य असेल आणि एखादा पेशंट करोडपती जरी असेल, त्या पेशंटला जर 2 प्रोडक्टची गरज असेल तर 3रं प्रोडक्ट विनाकारण चिटवायचा प्रयत्न करू नका. हॅलो, कारण प्रत्येकाने कमवलेला पैसा हा त्याच्या घामाचा पैसा आहे, त्याच्या परिवाराचा पैसा आहे. एकदा पैसे घेऊन आपण करोडपती होणार. अशी ट्रीटमेंट द्या की पुढच्याला जाणीव झाली पाहिजे, साला काम करावं तर यांच्या सोबत, औषधी घ्यावं तर यांच्याकडून, आणि ट्रीटमेंट करावी तर यांच्यासारखी आदर्श त्यांनी पाहिलं पाहिजे. त्यामुळे कोणालाही लुटायचं नाही, एवढीच काळजी घ्या. बाकी जिथे तुम्ही कमी पडाल तिथे हा डॉक्टर राठोड तुमच्यासाठी तयार आहे. 20 वर्ष अनुभव असलेले आपले सीएमडी, ज्यांचं रिअल इस्टेट मध्ये, ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये, हॉटेलिंग मध्ये एक चांगला अनुभव असलेला, एक जबरदस्त पर्सनॅलिटी असलेला माणूस आपल्या सोबत आहे. फायनान्शियली आज आपली कंपनी एक जबरदस्त कंपनी झाली मित्रांनो. ज्या कंपनीची सुरुवात
400 रुपयापासून झाली होती. ज्या कंपनीची सुरुवात 400 रुपयापासून झाली होती ती कंपनी मागच्या वर्षी 400 कोटी पर्यंत पोहोचली. हे फक्त तुमचे आशीर्वाद, तुमच्या कामाची पद्धत आणि तुमचा चांगुलपणा आमच्या सोबत आहे. बाकी आम्हाला काहीच लागत नाही साहेब. ओके, तर ही जबरदस्त कंपनी जी आहे, या कंपनी बरोबर काम करत असताना आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्या म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्याला सगळ्यांना पैसा लागतो. हॅलो, आणि आपल्या सगळ्यांना आरोग्य लागतं. या दोन गोष्टीसाठी आपण काम करतो, बरोबर ना. आता सर पैसा लागतो, मग पैसा का लागतो, मग आरोग्य का पाहिजे याच्यावर पण आपण बोलणार आहोत. पैसा लागतो पण का लागतो, कुठे कुठे लागतो. एक साधी गोष्ट बघा, तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जन्माला घातलं, याच्यावर काय डाऊट आहे का तुमचा. हॅलो, तुम्ही जिवंत आहात का सगळे. हॅलो, तुमचा सगळ्यांचा जन्म झाला हे खरंय का. बघा तर स्वतःला हात लावून चिमटा काढून बघा, तुम्ही आहात का, आहात ना. तर मग मित्रांनो, जर आपण सगळेजण आहोत, आपल्या सगळ्यांचा जन्म चांगल्या पद्धतीने झालाय आणि आपल्याला एक सुंदर आयुष्य जगायचंय, तर आपल्याला एक गोष्ट शिकणं गरजेचं आहे की हा पैसा आपल्याला का लागतो. ओके, हे सगळे आपले लीगल सर्टिफिकेट आहेत. आज मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, पण सगळ्या कंपन्यांकडे बऱ्याच कंपन्यांना टाळे लागले साहेब. आता एवढ्या बऱ्याच कंपन्यांना टाळे लागले. का लागले माहितीये का. ह्या कंपन्या काय करतात, यांच्याकडून पावडर घ्यायची, यांच्याकडून भरून घ्यायचं, यांना पॅकिंग करायला सांगायचं आणि मी निवडून विकत बसायचं. कोणाच्या बापाला कोणाचाच मिळणार नाही. हॅलो, अशा कंपन्यांना. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एखादं आयुर्वेदिक प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन चालायचं असेल तर त्याला लॅब टेस्ट खूप इम्पॉर्टंट असतात. मी इथल्या सिनियर लोकांना एक रिक्वेस्ट करेल, बऱ्याचदा मी ग्रुपमध्ये लॅब टेस्टचे रिपोर्ट पाठवत असतो, तर त्याच्यासाठी एक सुंदर फोल्डर करा माय डॉक्युमेंट म्हणून, आणि त्यामध्ये कंपनीचे सगळे सर्टिफिकेट, सगळे लॅब रिपोर्ट या प्रत्येक माझ्या ऍडवायझर कडे असला पाहिजे. कारण उद्या एखाद्या डॉक्टरांसमोर बसला, एखाद्या अधिकाऱ्यासमोर जरी बसले तर तुम्हाला खाली मान घालायची गरज नाही पडली पाहिजे. त्यांना तुम्हाला हा बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल हे तुम्हाला कळता आलं पाहिजे. हे सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. हे सर्व पाहिजे तर पुन्हा एकदा मी ग्रुपला आज संध्याकाळी पाठवून ठेवतो. आपल्या प्रत्येक लोकांना आपापल्या ग्रुपवरती पाठवा. मित्रांनो, आपल्या मार्केटमध्ये काम करायचं असेल, ज्या स्टेटमध्ये तुम्ही काम करता त्या स्टेटचा तुम्हाला लॅब रिपोर्ट घ्यावा लागतो तुमच्या प्रोडक्टचा. आपल्याकडे आतापर्यंत महाराष्ट्राचा लॅब रिपोर्ट होता, बऱ्याच लोकांनी पाहिलं पण असेल. स्टेट गव्हर्नमेंटचा आपलं लॅब रिपोर्ट होतं. पण जेव्हा कंपनी आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल 22 राज्यांमध्ये गेली, प्रत्येक राज्यात जायचं, लॅब रिपोर्ट काढायचा, हे आम्हाला शक्य वाटत नव्हतं. आम्ही काय केलं, राज्यामध्ये घुमत बसलोच नाही. आम्ही डायरेक्ट गेलो, सेंट्रलचं एकच घेऊन टाकलो. म्हणजे तुम्ही भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये 28 राज्यांमध्ये कुठेही जाऊन बिझनेस करू शकता. तुम्हाला कुठेही अडथळा आला नाही पाहिजे असं सर्टिफिकेट आपण घेऊन ठेवलं. ओके, त्याची काळजी करायची गरज नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हा माणूस काय म्हणत असेल तुम्हाला. हॅलो, काय घेतोय हा माणूस तुम्हाला. तुम्ही बोलतच नाही राव. काय घेतोय हा. आयुष्य बदलवणारी एक सुवर्ण संधी द्यायला हा माणूस आलेला आहे आणि तो हात पुढे करतोय, बरोबर ना. काही काही माणसं हातात हात देतात. मी म्हणतो, यांनी लग्न केल्यानंतर बायकोच्या हातात हात दिला असेल ना, तर त्या बायकोला तिथंच कळलं हा आपल्याला आयुष्यभर साथ देणार अशी तर पकड असते त्याची. हातात हात द्यायचाच असेल ना साहेब, तर असा हात पकडायचा ना, पुढच्याला जाणवलं पाहिजे की हा माणूस आपल्याला करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही. ती पकड पाहिजे, हा कॉन्फिडन्स आला पाहिजे. तर एक करिअर चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. या करिअर चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी काय पाहिजे. हॅलो, काय गरजेचं आहे तुमच्यासाठी. काय गरजेचं आहे. हॅलो, सगळे म्हणतात
विटॅमिन ए कमी झाला तरी चालेल, विटॅमिन बी नाही असला तरी चालेल, B12 नसेल तरी चालेल, B3 अजून नसेल चालेल, पण विटॅमिन एम पाहिजे. हॅलो, विटॅमिन एम पाहिजे. एम असेल आम्ही सगळं काही खरेदी करू, बरोबर ना. तर विटॅमिन एम आपण आता बघूया. या विटॅमिन एम ची गरज काय. पहिलं बेसिक नीड आहे सगळ्यांची. काय नीड आहे. बेसिक नीड. काय नाव आहे तुझं. समीर राव. तुझ्या आई बाबांनी तुला जन्माला का घातला असेल. काय इच्छा काय असेल त्यांची. त्याने जन्मल्याबरोबर खरा खायला सुरुवात करावी, रोज 7-8 पुड्या खाव्यात, मित्र मैत्रिणींसोबत मस्त पैकी इकडं काय थंड हवेचं ठिकाण काय चिखलात जावं, लोळत राहावं, अशी इच्छा करायची. ज्यावेळेला त्यांनी जन्माला घातलं ना, त्या बापाला विचारा साहेब, त्या आईला विचार. ज्या वेळेला मुलाला जन्माला घातलं ना, त्यावेळेला घरामध्ये एक वेळा खायचं अन्न नव्हतं ना साहेब. त्यावेळेला या लोकांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये निंदन खुरपण, लोकांच्या शेतामध्ये माती शेण काढलं आणि लोकांच्या घरून जे काही थोडंफार धान्य आलं ते दळलं घरामध्ये जात्यावरती, आणि ते दळलेल्या अन्नाचं आधी पोटभर बाळाला खायला घातलं, आणि उरलं तर स्वतः खाल्लं, नाहीतर मिठाचा खडा तोंडात टाकला, तांब्यावर पाणी पिऊन रात्रभर ओढणीने पोट बांधून झोपलेली लोक आहेत. हॅलो, ही मंडळी आहे ना, त्याने लय कष्ट केलेले. त्यांच्या पाठी ना गेंड्याच्या कातडीसारखी झालेली आहे लोकांचे पोते वाहून. तुम्हाला साला दुधाची पिशवी आणायला जर दुकानात पाठवला ना आईवडिलांनी, तर तुम्ही अर्ध्या लिटरची दुधाची पिशवी तिथून घरी येईपर्यंत 7 वेळा हातात बदलता. तुमच्या हाताला मुंग्या लागतात. अरे 100 किलोचं पोत या माणसाने असा हात घातलं आणि बैलगाडीत उचलून फेकून दिलं. हॅलो, हे कष्ट केले त्यांनी. आणि ज्या वेळेला तुमचा जन्म झाला होता ना, त्या आईला विचारा, अंगभर कपडे नव्हते यांच्याकडे. त्यांनी तुम्हाला कुशीत घेऊन रात्री झोपली ना, एक वाकळ होती खाली टाकायला फक्त, त्याला 100 छिद्र पडलेले होते. त्या छिद्रावर ती झोपली आणि चांगल्या जागेवर तुम्हाला झोपवली. तुम्ही रात्री सुसू करून टाकली, ती जागा ओली झाली. त्या आईनं त्या ओल्या जागेवर झोपायला सुरुवात केली, तुम्हाला कोरड्या जागेवर झोपवली. पुन्हा तिकडं पण तुम्ही घाण केली. ती मध्यभागी झोपली पाठीवर आणि पोटावर तुम्हाला झोपवलं. तुम्ही ती जागा पण नाही सोडली ना, तिनं स्वतःच्या साडीने स्वतःच्या लुगड्याने ती जागा पुसली, पण तुमची किळस नाही केली. ती मांडीवर घेऊन तुम्हाला जेवत होती ना, तुम्ही मांडीवर घाण केली ना, तर तिने उचलून फेकलं नाही तुम्हाला. तुम्हाला कानाखाली एक आवाज नाही काढला तुमच्या. तुम्हाला हलगर्द उचलून दुसऱ्या मांडीवर घेतलं, ही मांडी झाकून घेतली, तशीच जेवली. तिने किळस नाही केली तुमची, ती तशीच जेवत राहिली. आणि आता ते म्हातारे झालेत ना, तुम्ही पहिलं पाऊल उचललं ना, पहिलं पाऊल, त्यावेळेला तिनं तुम्हाला बोट दिला हातामध्ये आणि बोटाला धरून तुम्ही चालायला लागला. कसा आता तुमची बारी आहे. आता ती बाळ झाली आहेत आणि तुम्ही आता प्रौढ झालाय. आता तुमची जबाबदारी आहे त्यांचं करण्याची, कारण जन्माला त्यांनी त्याच्यासाठीच घातलं होतं. म्हातारपणी आमच्या आधाराची काठी तुम्ही व्हाल. आता त्यांना चुकून जर काढायचंच झाला, चुकून वयात आली, त्यांना जर समजा कफ झाला, त्यांनी जर समजा त्यांना थुकावंसं वाटलं आणि तुमच्या या फरशीने माचलेलं हे घर आहे ना, चुकून एखाद्या कोपऱ्यामध्ये त्यांची थुंकी पडली ना, तुम्हाला किळस यायला लागते. हॅलो, येते ना किळस. त्याला पॅरालिसिस झाला ना, पहिल्या 15 दिवस आहे ना, तुम्ही आवाज दिल्याबरोबर पोहोचता. तिथून पुढच्या महिनाभरामध्ये आवाज दिला ना, येतो आलो, जरा 2 मिनिटं थांब की. आणि 3ऱ्या महिन्यात काय होतं माहितीये तुम्हाला. अरे मर की रे मुडद्या एकदाचा, काय लावलंय सारखं. आम्हाला काय काम धंदे नाहीत का, आम्हाला मुलं बाळा नाही आहेत का, आम्हाला बायका पोरं नाही आहेत का, आमचं पण आयुष्य आहे ना, काय तुझ्याच मागं पुढं करायचं का. अरे बाबांनो, 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून लेबर पेन सहन केलेली तिनं. हॅलो, अन्नाचा एक तुकडा कुठून चिमणीसारखा गोळा करून खायला घालवलं तुला. 21 वर्षाचा मुर्दा होईपर्यंत तुला भरवलं तिनं.
तुझ्या शिक्षणापासून तुझ्या आयुष्याच्या कल्याणापर्यंत सगळं काही केलं आणि 3 महिने तुला ती 6 महिने झाली आता तिच्या मरणाची वाट बघायला लागलायस. हॅलो, बेसिक नीड आहे. का पैसा पाहिजे? त्या आईवडिलांना तुम्ही तिथे असाल नसाल तरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही भासली पाहिजे, त्यांची स्वप्न पूर्ण करता आली पाहिजे, म्हणून पैसा पाहिजे. हॅलो, येते लक्षामध्ये? म्हणून पैसा पाहिजे. पैसा पाहिजेच आहे. तुम्ही सगळेजण शिक्षण घेतलेत ना? कमी अधिक शाळेत गेलात ना तुम्ही? किती शिकलात तुम्ही? ग्रॅज्युएट. त्याच्या आईला त्या काळात ग्रॅज्युएट आहे. यांनी पहिल्यापासून ते ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेण्यासाठी जेवढा खर्च केलाय ना, त्याच्या 3 पट पैसे काल जून महिन्यात नर्सरीमध्ये इथून शेंबूड इथपर्यंत पुसणाऱ्या बाळासाठी भरले त्यांनी पैसे. एकाच वर्षाच्या बालवाडीमध्ये. हॅलो, एज्युकेशन. पैसा लागतो. इन्कम का कमवायचंय? कारण आजची गरज पैशाची. नर्सरीत जाणाऱ्या बाळाची फी सुद्धा 1.5 ते 2 लाख रुपये आजची. ऐका नाहीये? हा, पैसा लागतो साहेब. लोन. बरीचशी मंडळी आयुष्यभर नोकरी करतात. नोकरीला लागला आणि 2 वर्ष झाले, लग्न झालं रे झालं की बायको मागं टुमणं लावून टाकते. सब कुछ बेच के 1 BHK. हॅलो, मागच लागून जाते. सेफ्टीवर पायच. अहो, आपलं घ्या की एक घर, कमीत कमी 1 RK तरी घ्या, पण घर आपलं घ्या. बरोबर ना? मग तो बिचारा पगार असतो 30,000, लोन काढतो 25 लाख आणि हप्ता फेडतो 25,000. आता 30,000 5,000 शिल्लक राहतात आणि त्यात बायको मध्ये मला ब्युटी पार्लर मध्ये जायचंय, लग्नाला भावाच्या जायचंय. हॅलो, मग तो बिचारा लोन फेडायला सुरुवात करतो ज्या दिवशी नोकरीला लागला. नोकरीतून रिटायर पण झाला. आता रिटायरचं छोटस पेमेंट यायला लागलं, ते पण तिकडे जायला लागलं. रिटायरमेंटचे छोटेसे पैसे जे मिळाले, PF DF ते सगळे पैसे मुलाबाळांनी, कोण म्हणते मला गाडी घेऊन दे, कोण म्हणते मला हे घेऊन दे, कोण म्हणते मला ते घेऊन दे. हा माणूस रिकामाच्या रिकामाच राहतो. आणि मग एक मन तुमच्यासाठी अशी लागू होते, खाली हाथ आए थे हम खाली हाथ जाएंगे, ना साथ कुछ लेकर आए थे ना साथ कुछ लेकर जाएंगे. वाजवत बसा. हॅलो, एवढंच आयुष्य राहतं शिल्लक. तर मित्रांनो, हे लोन फ्री आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमची स्वप्न तुम्ही काय करून ठेवलेली आहे. काय केलेली आहे? काय केलेली आहे? ही स्वप्न राहिलेलीच नाहीयेत. आता सगळ्यांना स्वप्न पडतायत. सगळ्यांना स्वप्न पडतायत. विमानात बसून हा माणूस थायलंडला चाललाय. सुंदर 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 दिसणाऱ्या त्या थायलंड मध्ये मसाज घ्यायची इच्छा. त्यांनी कपडे काढले, मसाजला बसणार की याला बायको मध्ये, अहो उठा की पटकन. त्याच्या आईला म्हणते अजून 5 मिनिटं उठवलं नसतं तर कमीत कमी फील तरी झालं असतं. बरोबर आहे की नाही? तिथंच राहिलं तुमचं सगळं. कैद झाले, कैद. जगा, कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार. जे म्हणताना तुम्ही 84 कोटीचा फेरा, मग लागे वारा मानवाचा, आणि झाला एकदाचा रानडुकर, मग काय करायचं? बरं ते नाही, मी म्हणतो जर समजा एकदा मगरमच्छच झाला तर पडला का खाऱ्या पाण्यात 250-300 वर्ष, ह्याला जागा आहे का ह्याला? आणि झाला कासव तर 350 वर्ष खात बस शेवाळा. मग 84 कोटी एवढीचा काय संबंध आहे आपला? आता मिळाले त्याचं काय करायचं ते बघा ना. हे सुंदर आयुष्य एकदा मिळाले ना, बरं परमेश्वराची इच्छा इतकी सुंदर आहे, कित्येक लोक जन्म म्हणजे गर्भामध्ये जन्माला आले आणि पहिल्या 3 महिन्यातच अबॉर्शन झालं. त्याला सृष्टी बघायला पण नाही मिळाली. कित्येकांचा जन्म पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला, आईच्या गर्भात बाहेर यायच्या वेळेलाच मुडदा आला. कित्येकांचा जन्म बाहेर आला त्याने रडायचा आवाजच नाही काढला, जसा जसा रडला तर काचेच्या पेटीत गेला आणि तिकडून तिकडे राहिला. कित्येक जण जन्माला आले आणि शाळेत गेले आणि शाळेचं शिक्षण पूर्ण होत नाही तरच निघून गेले. कित्येकांचा जन्म
इंजिनिअरिंग डॉक्टरिंग पर्यंत गेलं आणि तेव्हा गेले, कित्येक ऍक्सिडेंट मध्ये गेले आणि कित्येक माणसं अजूनही जिवंत आहेत, मुलं कोणी सांभाळत नाहीयेत, गोठ्यामध्ये पडलेत, जखमा झाल्यात, जखमांमध्ये किडे पडलेत आणि ते देवाला रोज शिव्या घालतात, मला एकदाच घेऊन जा, तरी पण मरण येत. काय करायचं या जन्माचं? आहे ना सुंदर जन्म, जागे होत ना आपण रोज सकाळी सूर्य बघतोय ना, म्हणजे परमेश्वर आपल्याकडून काहीतरी चांगलं करून घेण्यासाठी आपल्याला जिवंत ठेवतोय, म्हणजे आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. ओके. आणि लास्ट गोष्ट आहे साहेब, आरोग्य. प्रत्येकाला, कोणाला तुमच्यापैकी वाटतं मी मजबूत आजारी पडलो पाहिजे म्हणजे घरात झोपून राहायला आवडतं? हॅलो, याच्या आईला हे आमचे चिमनकर साहेब आम्हाला घरी बसूच देत. सकाळ झाली की फोन, हॅलो चला आज आपल्याला जायचंय परतवाड्याला, उद्या कुठं रामटेकला, परवा कुठं अकोल्याला. हे सेफ्टीवरच दाबून ठेवतात. जाऊ दे, मी देवाला सांगत जातो 15 दिवस मला एकदाचा असा आजारी पाडना, मस्त झोपून राहतो. असं वाटतं का कोणाला? कोणाला आजारी पडायला आवडतं? नाही आवडत ना. कोणालाही आजारी पडायला आवडत नाही. मग आजारी पडायचंच नसेल तर बाहेरच्या देशामध्ये आजारी पडू नये म्हणून औषधी घेतात, आपल्या देशामध्ये आजारी पडून अर्ध मेल्यावर औषधी सुरू करतात. हॅलो, मग समर्थ सक्सेसने फक्त आजारावरची औषधी काढलेली नाहीत, तर समर्थ सक्सेसनी आजारी पडू नये म्हणूनची पण काही औषधी काढलेली आहेत आणि ती आपल्याला शिकायचं. चालेल? येस. मग माणूस आजारी पडतो, मग माणूस हे वाजवायचं असेल तर मला नका वाजवू, टाळ्या नीट वाजवा. माझीच वाजवायचे मागे लागले. परमेश्वराने तुम्हाला आहे ना